राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करतोय. पण नेमकं कळत नाही की फोकस कशावर करावं. जसे जसे दिवस जवळ येत आहेत तसं टेन्शन वाढते, प्रेशर वाढते. संयुक्त गट ब किंवा गट क ची तयारी करायची आहे. पण मागच्या काही दिवसाचं अपयशाचं भूत मानगुटीवर बसलंय, ते खाली उतरायला तयार नाहीये. खूप अभ्यास केला, सगळे क्लास लावून झाले, मार्कांमध्ये कन्वर्ट होत नाही. 1 मार्कानं, 1.5 मार्कानं परीक्षा जाते. असं नाही की अभ्यास करत नाही, 10-10, 12-12 तास अभ्यास करतोय. राज्यसेवेच्या बाबतीमध्ये फक्त आपल्याला इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची तयारी करायची, पण नेमकं त्यात कुठं फोकस करू काय कळत नाही. कारण जीएस आपला विषय नाही, टेक्निकल आपला विषय आहे. फॉरेस्टची प्रिलिम्स क्लिअर करायची, फॉरेस्टच्या मेन्सला खूप ऑपॉर्च्युनिटी आहे, पण प्रिलिम्सचा कट ऑफ जास्त जातोय. त्या अनुषंगानं काय तयारी केली पाहिजे, या सगळ्या बाबतीमध्ये तुम्हाला एक कस्टमाइज्ड, पर्सनलाइज्ड प्लॅन किंवा पर्सनलाइज मेंटरशिप आणि गायडन्स देण्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या एमपीएससी एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि याचसाठी आपण एक नवीन संकल्प नावाची बॅच आणलेली आहे, जी मागच्या वर्षी पण आणली होती आपण. संयुक्त गट ब पूर्व परीक्षेसाठी पण सक्सेसफुली केली आपण, राज्यसेवा मेनसाठी पण ती सक्सेसफुली केली आहे. आणि आता आपण येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल आणि गट ब आणि गट क ची पूर्व परीक्षा असेल, यासाठी पण ही बॅच लॉन्च करतोय, संकल्प मेंटरशिप बॅच. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट क्लिअर करून घ्या, संकल्प मेंटरशिप मध्ये टीचिंग नाही आहे. कोट अनकोट डबल कोट करतो मी, याच्यामध्ये टीचिंग नाहीये, शिकवणं नाहीये. मार्केटमध्ये शिकवणं जे त्याला त्यांनी मेंटरशिपचं नाव दिलेलं आहे, त्यामुळं ते कन्फ्युजन क्लिअर करू नका. इथे फक्त आपण तुम्हाला गायडन्स करणार आहे, पर्सनल लेवलला जाऊन मार्गदर्शन करणार आहे, तुमचा रिझल्ट आणण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे, राईट. त्यामुळे टीचिंग ॲज नाही. हा, फ्री सेशन्स असतील, काही टॉपिकवर एखादं डिस्कशन होईल, पण तो पार्ट याचा नसेल. एक्सक्लुझिव्हली तुम्ही नाही म्हणणार की हे नाही शिकवलं ते नाही शिकवलं, हा विषय इथे नसेल. शिकवण्याचा विषय तो वेगळ्या बॅचेस आहेत आपल्या. इथे फक्त मेंटरशिप आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगळ्या गोष्टी आपण करून घेणार तुमच्याकडून, तर त्याच्यामध्ये त्या गोष्टी सांगितल्यात. अजून एक गोष्ट महत्वाची की सगळ्यांनी जॉईन करू नका, कारण इथे आपण जे लोक सिन्सिअरली फॉलो करणार आहेत, ज्या लोकांना आपल्या गोष्टी पटतात, ज्या गोष्टी झेपणार आहेत ज्यांना, त्यांनी जॉईन करा. म्हणजे हा सगळ्यांसाठीचा खेळ नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. याच्यामध्ये कंपल्सरी तुम्हाला तुमच्या पॅरेंट्स किंवा गार्डियनचा नंबर द्यावा लागणार आहे, तिथं तुम्हाला रिपोर्टिंग करावं लागणार आहे. जर तुम्ही तसं करत नसाल तर तुमच्या पालकांना एक फोन जाईल, आपला पाल्य काय दिवे लावतोय हे त्यांनाही कळू द्या. खरंच तुम्हाला प्रामाणिकपणे करायचंय का हे पण त्यांना कळू द्या. पैसे कमवणं हा मोटिव्ह इथं नाहीये, मला रिझल्ट द्यायचे, मला नाव कमवायचं. उद्या कोणीतरी म्हटलं पाहिजे की चला काकडे सर किंवा एमपीसी एक्झाम मंत्रा जी आहे, तुम्ही इथं गेलात की तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे, तुमची इम्प्रुव्हमेंट 100% होणार आहे. त्यामुळं पैशाच्या बाबतीमध्ये आपण बाकीचे इनिशिएटिव्ह आपल्या अप्रोच बॅच मधून भरपूर मिळतात आपल्याला, त्याची आपल्याला आवश्यकता नाही. ज्यांना सिरियसली करायचे त्यांनी जॉईन करा, बाकीच्यांनी व्हिडिओ पण पुढचा बघू नका. तुम्ही बिंदासीतून निघून जाऊ शकता, तुमच्यासाठी हा व्हिडिओ नाहीये. ज्यांना खरंच पास व्हायचंय, ज्यांना मेहनत घ्यायची आहे, ज्यांना एक प्रॉपर मार्गदर्शन पाहिजे, एक दिशा पाहिजे, नेमकं खटक्यावर बोटन जाग्यावर पलटी ज्यांना पाहिजे की नेमकं काय करायचं ज्यांना मार्क वाढणार आहे, त्याच्यासाठीचा हा कार्यक्रम किंवा हा उपक्रम आहे, राईट. तर संकल्प मेंटरशिप बॅच मध्ये आपण जसं टायटल मध्ये सांगितलं की एकदम रिझल्ट ओरिएंटेड आणि पर्सनलाइज्ड मेंटरशिप आणि गायडन्स त्या ठिकाणी असणार आहे. पर्सनलाइज्ड मी जेव्हा म्हणतो तेव्हा वैयक्तिक तुमच्यासाठी, तुम्हाला म्हणून वैयक्तिक, म्हणजे ऍज अ स्टुडंट तुमची काय रिक्वायरमेंट आहे, त्याच्यामध्ये आपण पुढे जे येणारच आहे बघा, स्वॉट अनालिसिस किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत. तरी संकल्प बॅच जी आहे तर बघा 3 परीक्षांसाठी असणार. एक तर राज्यसेवा पूर्व 2025, ज्यासाठी एक साधारण 55 दिवस आता राहिलेले आहेत. त्यानंतर संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि गट क साठी, ज्यासाठी 100 आणि 120 दिवस साधारण राहिलेले आहेत, त्यासाठी पण असणार आहे. आणि राज्यसेवेमध्ये मोस्टली जे फॉरेस्टची तयारी करतायत, फॉरेस्ट मेन्ससाठी, त्यांना प्रिलिम्सचा कट ऑफ थोडासा वाढलेला त्या ठिकाणी बघायला मिळतो. गट ब मध्ये पण कट ऑफ आपला वाढलेला बघायला मिळतो. त्यासाठी इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये कट ऑफ कम्पॅरेटिव्हली कमी असतो. तिथे मिनिमम अभ्यासात जास्त इनपुट कसे मिळवायचे, जे लोक युपीएससी कडून एमपीएससी कडे शिफ्ट होतात, इथे एक गोष्ट काय होते, युपीएससी कडून एमपीएससी कडे युपीएससीचा कंटेंट वापरून आपल्याला मार्क कसे वाढवायचे याच्यावर आपला फोकस असणार आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की बाबा युपीएससीची तयारी करत होतो, पण इथं इकॉनॉमीमध्ये वेगळंच काहीतरी विचारतात, त्याचं काय करू, महाराष्ट्र जिओग्राफीचं काय करू, महाराष्ट्र हिस्ट्रीचं काय करू, जनरल सायन्सचं काय करू, करंट अफेअर्सचं काय करू. मी तिकडे अनालिटिकल करंट वाचवतो, इथं तर अवॉर्ड विचारतात, इथं आकडे विचारतात, इथं नंबर विचारतात, इथं पर्सनॅलिटी विचारतात, त्याचं काय करू. या सगळ्या अनुषंगानं कशाचं काय करायचं, किती करायचं, कधी रिव्हाइज करायचं, हे सगळं तुम्हाला मार्गदर्शन या संकल्पमध्ये भेटणार आहे, पर्सनलाइज. अजून एक परत गोष्ट सांगतो की जे आपलं फ्री मेंटरिंग आहे ते फ्री मेंटरिंग चालू राहील, त्याचा याच्याशी काहीही संबंध नाही.
म्हणजे तुम्ही इथं काहीतरी वेगळी गोष्ट सांगणार आहे, फ्रीमध्ये वेगळं सांगणार असं होणार नाही. त्यामुळे ज्यांना अफोर्ड होत नाही त्यांनी बिंदास फ्री मेंटरिंगमध्ये ठरलेल्या वेळेमध्ये फोन करा किंवा ठरलेल्या वेळेमध्ये मला ऑफिसमध्ये येऊन भेटा. राईट. तर हे होतं आपलं याच्या बाबतीमध्ये. आणि पर्टिक्युलर नवीन ॲस्पिरंट्स, वेळ कमी आहे, वेळ कमी करायचं जास्त आहे. मग त्या ठिकाणी काय केल्यावर काय मिळणार आहे, किंवा आपण जसं म्हटलं खटक्यावर बोट जागेवर पलटी, जिथं पाहिजे तिथं जर तुमचा फोकस झाला नाही, कितीही अभ्यास करून काय फायदा नाही. तुम्ही नवीन विद्यार्थी आहात आणि तुम्ही हिस्ट्रीला ग्रोड अँड ग्रोड वाचताय, गाठवा सरांचं पुस्तक वाचताय किंवा समाधान वाचा, अजून काय काय करताय, आणि शेवटी परीक्षेत गेलो असं लक्षात आलं फक्त 4 ते 5 प्रश्न बरोबर आले. मला असं वाटतं कुठेतरी तुमची चूक होती, की आपण किती वेळ दिला पाहिजे, त्यात किती कंटेंट केलं पाहिजे, त्याचं रिव्हिजन किती केलं पाहिजे, आणि तुम्ही नेमकं फोकस कशावर केलं पाहिजे, हे सगळं जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत फक्त अभ्यासानं मार्क पडणार नाहीत, फक्त अभ्यासानं रिझल्ट येणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. ही इन जनरल सांगतोय, बॅच घ्यावी म्हणून नाहीये. राईट. तर याच्यामध्ये आपण पर्टिक्युलरली शॉर्ट अनालिसिस करतो ते पर्सनल लेवलला. म्हणजे समजा तुम्ही माझ्याकडे आलात आणि तुम्ही म्हटलं की सर माझा एवढा एवढा आतापर्यंत अभ्यास झालेला आहे, मी एवढ्या परीक्षा दिल्यात, एवढे एवढे मार्क पडले, आता पुढे काय करू. तर तिथं तुमचे स्ट्रेंथ कुठे आहे, तुमचे विकनेस कुठे आहे, त्या परीक्षेची रिक्वायरमेंट काय. म्हणजे संयुक्त गट ब पूर्व किंवा गट क पूर्व मध्ये मॅथ रिझनिंग आहे, सायन्स आहे, करंट आहे, आणि राज्यसेवा पूर्वच्या बाबतीमध्ये जर आपण सीसॅटचा लोड घ्यायची गरज नाहीये, पण त्यातल्यात तुम्हाला स्कोरिंग कुठं होणार, युपीएससी वाला आहात तुम्ही कशावर फोकस केला पाहिजे, तुम्ही काय जास्त लोड घ्यायची गरज नाहीये आणि काय लोड घेतला पाहिजे किंवा कशाचा अभ्यास जास्त फोकस केला पाहिजे, हे तुमच्या शॉर्ट अनालिसिस करून पर्सनल लेवलला आपण सांगणार आहे. त्याच्यानंतर पिरियोडिक रिव्ह्यू असणार. राज्यसेवेच्या बाबतीमध्ये एव्हरी 5th डे, 5व्या दिवशी तुमच्यासोबत 1 to 1 आयदर जे ऑनलाईन वाले त्यांना फोनवर, जे ऑफलाईन वाले त्यांना ऑफिसमध्ये, जे ऑफलाईन आहेत त्यांना ऑफिसमध्ये 1 to 1 5 दिवसानंतर इंटरॅक्शन. 5 दिवसात तुम्ही काय काय केलं, त्याच्यात काय काय अडचणी आल्या, त्याचा रिव्ह्यू घेऊन पुढच्या 5 दिवसाचं टार्गेट, पुढच्या 5 दिवसामध्ये आपण काय करायचं, आपण एक 5-5 दिवसाच्या टप्प्यानं राज्यसेवेच्या बाबतीमध्ये असेल. आणि जेव्हा संयुक्तचा विषय येतो तेव्हा एव्हरी 7th डे, प्रत्येक 7व्या दिवसानंतर तुमचा एक रिव्ह्यू होईल. तुम्ही जे करताय ते योग्य आहे का, त्याच्यात काय बदल करण्याची गरज आहे का, आणि त्याच्यात जर बदल करायचा कशा करायचा, काय करायचा, या सगळ्या अनुषंगानं परत मायक्रो लेवलला त्या ठिकाणी चर्चा होणार आहे. पेपर अनालिसिस 1 to 1 सगळ्यात महत्वाचा आहे की तुम्ही सोडवलेला पेपर घेऊन या. तो आयोगाचा असेल किंवा तो आपल्या आखाडा टेस्ट सिरीजचा असेल किंवा अजून दुसरी कुठली मार्केटमधली टेस्ट असेल त्याचा असेल, तो पेपर घेऊन या आणि मग आपण त्याच्यावर चर्चा करू. कुठले प्रश्न चुकले, का चुकले, ओव्हर थिंकिंग केलं का, सिली मिस्टेक झाली का, कन्सेप्च्युअल चुकला का, अप्लिकेशन बेस्ड चुकला का, फॅक्च्युअल चुकला का, गोल गोल करण्यामध्ये चुकला का, प्रेशरमध्ये आलो म्हणून वाचताना घाई झाली आहे का, ऑप्शन नीट कळला नाही का, पर्याय नीट कळले नाही का, त्याच्यावर काय सोल्युशन. चुकतंय अभ्यासामध्ये चुकतंय का, एक्झिक्युशन मध्ये चुकतंय. म्हणजे 2 गोष्टीमध्ये मेनली चुका होतात, जे मी काय म्हणतो, एक की तुमच्या प्रिपरेशन मधल्या चुकीच्या पद्धती, एक तर तयारी करताना, अभ्यास करताना, दुसरं तुमचं एक्झिक्युशन किंवा त्या आपण अंमल म्हणतो पेपरमध्ये जे आपण करतो ते, ह्या 2 लेवलला मोस्टली चुका होतात. मग तुमच्या चुका प्रिपरेशन मध्ये होत आहेत का, तुमच्या चुका पेपर सोडवताना होत आहेत का, या सगळ्या अनुषंगानं पर्सनल लेवलला ते काम करणार आहे. मेंटरशिप म्हणजे टीचिंग नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. मार्केटमध्ये मेंटरशिपच्या नावानं जे टीचिंग चाललंय तसं इथं काहीही नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर मायक्रो प्लॅनिंग. आता मायक्रो प्लॅनिंग हा विषय मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल तो काय किंवा काय नाही. दुसरं PYQचे हॉटस्पॉट तुम्हाला दिले जातील. हॉटस्पॉट म्हणजे नेमकं काय तर ते तुम्हाला सांगतो. PYQ हॉटस्पॉट म्हणजे मला नेमकं काय म्हणायचं आहे की बाबा एक जिओग्राफी हा विषय आहे. जिओग्राफीमध्ये आतापर्यंत काय झालं आपण बघितलं. समजा सौरमाला हा टॉपिक जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये आपण बघितलं तर पृथ्वी जी आहे त्याच्यावर आतापर्यंत 4 ते 5 प्रश्न आलेत. आपल्यासाठी हॉटस्पॉट झाला. फोकस इथं करा. इथं एखादा प्रश्न एक्सपेक्टेड आहे, इथं आपल्याला स्कोरिंग होणार आहे. मंगळवार एखादा प्रश्न विचारलाय, बुधवार एखादा विचारलाय, गुरुवार आतापर्यंत विचारलाच नाही, मग तिथं जास्त आपल्याला फोकस करण्याची गरज नाही. असं प्रत्येक विषयाचं, प्रत्येक टॉपिकचं तुम्हाला त्या ठिकाणी अनालिसिस मिळेल आणि त्या अनालिसिसनुसार तुम्हाला सांगितलं जाईल की कुठल्या टॉपिकवर फोकस करायचा, कुठल्या टॉपिकवर फोकस करायचा नाही. तुमचं पोटेन्शियल काय आहे, तुमची कॅपेबिलिटी किती आहे, तुमची कॅपॅसिटी किती आहे, त्याच्यानुसार टार्गेट दिले जातील. वन साईज फिट्स ऑल इथे चालणार नाही. सगळ्यांना बोलवलं तुम्ही हे करा, 8 दिवसात पॉली करा, 8 दिवसात जिओग्राफी करा, असं होणार नाही आणि तसं आपण करणार नाही. त्या लेवलला एक प्लॅन पण तुम्हाला देऊ, म्हणजे मार्केटमध्ये सगळेजण देतात त्या लेवलला आपण करूयात की एक 55 दिवसामध्ये साधारणतः ज्यानं आता जस्ट बेसिक स्टार्ट केलं आहे किंवा ज्यानं सगळं करून आता रिव्हिजन स्टार्ट करायचे आहे तर त्यानं काय केलं पाहिजे, एक रफ प्लॅन आपण तसाही देऊ. पण प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल लेवलला आपण त्या ठिकाणी
वेगवेगळा असा प्लॅन स्वतःचा बनवून देणार आहे. आपला विषय राहिला होता मायक्रो प्लॅनिंगचा, तर तो इथे घेतो मी मायक्रो प्लॅनिंगचा. मला मायक्रो प्लॅनिंग म्हणजे काय हे मला सांगायचं आहे. ऍक्च्युली ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. शेवटी का ठेवली की हे आपला युएसपी आहे. इथं आपण मेन फोकस करणार आहे. काय, समजा एक टॉपिक आहे तुमचा, समजा सौरमाला आहे. सौरमालामध्ये अजून आपण पर्टिक्युलरली पृथ्वीबद्दल बोलूयात. आता हा टॉपिक प्रिपेअर करत असताना दोन गोष्टीवर मी तुम्हाला सांगणार की तुम्ही याच्यावर काम केलं पाहिजे. एक की त्या परीक्षेचं, त्या टॉपिकचं एमपीएससी परीक्षेत महत्व. दुसरं तुमची तयारी. आणि याला आपण देणार आहोत स्टार रेटिंग 1, 2, 3, 4, 5. कारण याच्यावर चांगले प्रश्न आलेत, हा महत्वाचा टॉपिक आहे. आता इथे तुमची तयारी, कदाचित तुमची सुरुवातीला 1 स्टार असेल, मग तुम्हाला त्यात चेंजेस करणे, रिव्हिजन करणे 2 स्टार, नंतर परत अजून एकदा रिव्हिजन 3 स्टार. कमीत कमी ह्या टॉपिकला तुम्ही 4 स्टार पर्यंत आले पाहिजे, जिथं 5 स्टार रेटिंग एमपीएससीचं महत्व आहे. म्हणजे खटक्यावर बोट जागेवर पलटी हा टॉपिक महत्वाचा आहे. इथे तुम्ही फोकस केलं पाहिजे, इथं तुम्ही रिव्हिजन केलं पाहिजे, हा टॉपिक स्ट्रॉंग केला पाहिजे. कारण याच्यावर एक प्रश्न 100% येणार आहे. आणि इथं आपला हा एक प्रश्न म्हणजेच राज्यसेवेला 2 मार्क आपले पक्के होणार आहेत. कंबाईनच्या बाबतीमध्ये 1 प्रश्न 1 मार्क आपला त्या ठिकाणी पक्का होणार आहे. एवढी गोष्ट लक्षात घ्या. आणि हा आपला मेन सगळ्यात महत्वाचा आहे. मार्केटमध्ये आतापर्यंत कुणी केलेलं नाही, आता इथून पुढे लोक कॉपी करतील. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपण युट्यूबवर टाकत नाहीत. आणि तसंही आमच्या प्रमोद सरांनी सांगितलं मला की सर प्रत्येक गोष्ट फ्रीमध्ये देऊ नका, काही गोष्टी हातच्या ठेवा ज्या आपण पेड बॅचमध्ये देऊ. आणि ऍक्च्युअलमध्ये ते खरं पण आहे. कारण मागच्या वेळेस मी काहीतरी कुठल्या गोष्टी फ्रीमध्ये सुरू केल्या, बॅचमधले मला विद्यार्थी म्हटले आणि त्यांचा एकदम रास्त प्रश्न होता, जर तुम्ही हे सगळं फ्री देत आहेत, आम्ही पैसे देऊन बॅच का घ्यावी. पैसे देऊन घेणाऱ्याला 1-2 गोष्टींचा ऍडव्हान्टेज त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. तो देण्यासाठी बाकी डिटेलमध्ये अजून काही गोष्टी आहेत ज्या आपण इथे डिस्कस करणार नाहीत. मार्केटमध्ये गेल्या की बाकी लगेच सगळे लोक रेडीच असतात. आपले व्हिडिओ जसे विद्यार्थी आतुरतेनं बघतात तसे बाकीचे क्लासवाले पण बघतात आणि त्या गोष्टी लगेच इम्प्लिमेंट करायला लागतात. फक्त थोडेफार नाव, काही काहींनी तर अप्रोच बॅच मधले नाव पण जसं तसे घेतले, कॉमन सेन्स अप्रोच, ब्रॉडर इन्क्लुझिव्ह अप्रोच, ॲज इट इज सगळ्या गोष्टी, ऑड मॅन आउट, एलसीएम सगळे घेतले. ठीक आहे, असू द्या, तो विषय सोडून द्या. मला हे सांगायचे तुम्हाला की आपण फोकस इथं करणार आहे की जिथं तुम्हाला मार्कांची स्कोरिंग होणार आहे किंवा कुठं मार्कांची स्कोरिंग होणार आहे हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी असणार आहे. दुसरा एक महत्वाचा डॉक्टर अजित 70-30 फॉर्म्युला, पॅरेटोचा 80-20 आहे ना, तसा मी एक 70-30 केलाय. 30% सिलेबस जसा आहे त्याच्यावर 70% क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळणार आहेत. हा तुम्हाला मी सांगणार आहे, खटक्यावर बोट जागेवर पलटी. जिथं तुम्हाला फोकस करायचं ते तुम्हाला कळेल. मला हे करायचं, मला ते करायचं, मला हे करायचं नाही, हे इथं कळेल. इथून सगळ्यात जास्त फायदा तुम्हाला होणार आहे. कमी वेळेत जास्तीत जास्त आउटपुट, कमी वेळेत जास्तीत जास्त मार्क, कमीत कमी कंटेंटमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळण्यासाठी बेस्ट फॉर्म्युला 70-30, डॉक्टर अजित 70-30 फॉर्म्युला. त्याच्यानंतर संयुक्तच्या बाबतीमध्ये पूर्व असो किंवा मुख्य असो, सगळ्यात महत्वाचं 60 मिनिट 100 क्वेश्चन. याच्यावर पर्सनल लेवलला, वैयक्तिक लेवलला याच्यावर काम होणं फार गरजेचं आहे. की विषय काय होतो की कंबाईनला तुम्ही किती वाचा, किती पाठ करा, काही करा, जर त्या 60 मिनिटात 100 प्रश्न सोडवण्याची तुमची स्ट्रॅटेजी, तुमचं प्लॅनिंग, छोटे छोटे डिसिजन्स हे जर तुमचे पक्के नसतील तर मात्र तिथे आपल्याला अभ्यासानं मार्क वाढत नाहीत. काही जण ग्रुप सीच्या प्रिलिम्सला निवांत गेले, 60+ मार्क आले, ग्रुप बीला प्रेशरमध्ये गेले, 55च्या आत आले. ही प्रॅक्टिकल गोष्ट आहे. तर तुम्हाला तिथं काय केल्यानं तुम्ही फ्री होणार आहेत. म्हणजेच इथं थोडक्यात अजून एक गोष्ट मी तुम्हाला ऍड करेल, आपण प्रोसेस वर्सेस एंड वर पण काम करणार आहे. जे लोक सिनियर आहेत, जे थोडे काय म्हणतील त्याला खूप जास्त वेळेस खाच खळगे किंवा अपयश बघून आलेले आहेत, त्यांना इथं आपण फोकस करणार आहे, ते पण पर्सनल लेवलला, की तुमच्यासाठी काय टार्गेट ठेवायचंय आणि आपण फोकस कशावर करायचा आहे. एंडचा आपण सध्या चिंता करायची नाही, तो ऑटोमॅटिक येणारच आहे. याच्यावर पण अजून वैयक्तिक लेवलला त्या ठिकाणी आपण काम करणार आहेत. राईट. तर याच्या संदर्भात अजून बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या परत आपण जेव्हा आपला ओरिएंटेशन सेशन युट्यूबला होईल तर त्याच्यावर आपण चर्चा करूयात. याचे ऍडमिशन चालू झाले आहेत, बॅच ऍपमध्ये क्रिएट केले आहेत. तुम्हाला आपलं जे ऍप आहे मेड सिम्पल, हे ऍप डाउनलोड करायचंय, तिथं संकल्प बॅच बघायची, राज्यसेवा आहे, कंबाईन आहे, तिथं ऍडमिशन घ्यायचंय. आणि ही दोन्ही पण iOS म्हणजे ऍपलच्या फोनवर पण बघता येईल, अँड्रॉइड फोनवर पण बघता येईल. आणि त्यासाठी त्या बॅच जॉईन केल्यानंतर टेलिग्राममध्ये एक तुमचा ग्रुप तयार होईल, एक चॅनल तयार होईल. चॅनलवर सगळे जे मेंटर्स आहेत, मी आहे किंवा बाकीचे काही इतर मेंटर्स आहेत,
त्याने जे महत्वाचे सेशन, महत्वाच्या गोष्टी सांगितल्यात त्या सगळ्या कॉमन रिसोर्स पूल जो आहे चॅनलवर तुम्हाला मिळतील. आणि वैयक्तिक तुमचा परत ग्रुप असेल जिथं तुम्हाला डेली तुम्हाला रिपोर्टिंग करायचंय. सगळ्यात महत्वाचं जे आपलं आहे की डेली रिपोर्टिंग आणि विकली रिव्ह्यू, याच्यावर तुम्हाला काम करावं लागणार आहे. रोजच्या रोज मला सांगावं लागणार आहे काय केलं, का नाही केलं, काय झालं. आणि जर तुम्हाला असं वाटलं की तुम्ही खोटं बोलताय, सरळ तुमचे गार्डियन किंवा पॅरेंट आहेत त्यांना फोन जाईल, मी वैयक्तिक त्यांना एकदा बोलणार आणि सांगणार ह्या काय करतोय काय नाही, याला तुम्ही पुढे कंटिन्यू करायचंय का नाही करायचं, काही नाही इथंच थांबायचं. राईट. तर ह्या सगळ्या अनुषंगाने ही चर्चा होती. याच्या व्यतिरिक्त ज्या काही गोष्टी असतील, जे काही डाऊट असेल, तुम्ही आपला ऑफिसचा नंबर दिला किंवा माझा पर्सनल नंबर पण मी दिलेला आहे. 87 वाला माझ्याकडे नंबर असतो, 89 वाला ऑफिसकडे असतो, त्याच्यावर फोन करून तुम्ही विचारू शकता. थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट.